माझ्याकडे अति भारी आकाराची जमीन आहे, ती 1 एकर जमीन मी यांच्या ताब्यामध्ये देतो, त्याचा उत्पादन खर्च मी भरतो, त्याच्यामध्ये यांनी सोयाबीन लावावी, निखळ सोयाबीन लावावी आणि सोयाबीन लावून त्यांनी एकरी 15-16 म्हणतात नाही 15 क्विंटल उत्पादन घेऊन दाखवावं. त्या उत्पादन खर्चापासून ते उत्पादन जे आलेलं आहे ते उत्पादनही यांना देतो आणि वरतून 1 लाख रुपये बक्षीस देतो. पंजाब डक माझं चॅलेंज स्वीकारायला तयार आहे का त्यांनी सांगावं. ज्या माणसाला शेतकरी देव मानतो त्या माणसानं शेतकऱ्याला फसवणं किती वाईट विकृती ही. एका हातामध्ये त्या रील स्टारनं 7-8 झाडं धरलेले आहेत आणि बघा एका झाडाला किती शंका. अरे कोणाला फसवताय तुम्ही स्वतःला फसवताय, शेतकरी नाही फसत आहे. आपण सर्वांना परिचित असलेले स्वयंघोषित हवामान तज्ञ पंजाब डक असा दावा करत आहेत की त्यांना एकरी 15 ते 16 क्विंटल सोयाबीन झालेलं आहे आणि जवळपास 3 एकरामध्ये त्यांना 70 ते 75 कट्टे इतकं सोयाबीन झालेलं आहे. तर त्या संदर्भात मी संपूर्ण भाष्य करणार आहे. शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या बाबी मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याचबरोबर या पंजाबरावांची आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करता येईल का किंवा त्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहे. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. पंजाब डक यांनी एक 108 नावाचं सोयाबीनचं वाण लावलं, त्यानंतर एक सीड गोल्ड नावाचं सोयाबीनचं वाण लावलं. तो व्हिडिओ माझ्याकडे मी सेव्ह करून ठेवलेला आहे. कदाचित ते आता माझा हा व्हिडिओ पब्लिक झाल्यानंतर लोकांनी बघितल्यानंतर त्यांचा तो व्हिडिओ ते उडवू शकतात, म्हणून तुम्ही आता ऑफलाईन माझ्याकडे सेव्ह केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी दावा केलेला आहे की 1.5 एकरामध्ये त्यांनी 108 नावाची एक व्हरायटी पेरलेली आहे आणि 1.5 एकरामध्ये त्यांनी सीड गोल्ड ही व्हरायटी पेरलेली आहे आणि असं मिळून त्यांना 70-75 कट्टे झालेले आहेत आणि त्यांनी स्वतः ते मोजून दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये 45 ते 46 क्विंटल त्यांना उत्पादन झालेले आहे असं दावा ते करत आहेत. त्याच्यामध्ये 60 ते 62 प्रति किलो एक त्यांचं ते कट्ट पोतं भरतंय असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानुसार जर आपण कॅल्क्युलेशन जर केलं तर आपल्याला एका एकरामध्ये त्यांना 15 ते 16 क्विंटल सोयाबीन झालेलं आहे. परंतु आताची जर परिस्थिती जर बघितली, महाराष्ट्र राज्याचीच आपण जाणून घेऊयात. वस्तुस्थिती जर बघितली, आपण सगळेजण शेतीमध्ये राबणारे आहोत, आपण सगळेजण स्वतः शेती करणारे आहोत आणि माझ्यापेक्षा आपण बघणाऱ्यांचा अनुभव खूप मोठा आहे आणि माझ्यापेक्षाही त्या पंजाब डक पेक्षाही तुमच्यामध्ये खूप तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंट पासनं तर सगळ्या रोगांपासून काळजी घेऊन शेती करणारे आहात. तर यावर्षी तुम्हाला 15 क्विंटल ते 18 क्विंटलच्या दरम्यान उत्पादन झालं का हे इमानदारीने कमेंट्समध्ये सांगा. या वर्षीची सरासरी हे बघा, एका शेतकऱ्याला झाला हा विषय नसतो. या वर्षीची सरासरीची उत्पादकता 3 ते 5 क्विंटल आहे आणि तुरळक शेतकऱ्यांना 6 ते 7 क्विंटल उत्पादन झालेलं आहे आणि खूप कमी म्हणजे जवळपास 100% 10% लोकांनाच 7 ते 8-9 क्विंटलच्या दरम्यान उत्पादन झालेलं आहे. असं असताना हे पंजाबराव असा दावा करतात की मला एकरी 15 ते 16 क्विंटल उत्पादन झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की शेतकऱ्यांनी कमेंट्स केलेल्या आहेत खाली, त्या कमेंट्स खूप जोरदार आहेत आणि त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी त्या कमेंट्स केलेल्या आहेत त्याच्यामध्ये पंजाबराव ट्रोल होत आहेत आणि ते शेतकरी काय म्हणतायत ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. स्क्रीनवर तुम्ही बघताय की पंजाबराव साहेब, हे बियाणे मिळेल का 1 किलो बियाणं द्या, वाटले तर त्या बदल्यात 1 किलो सोनं देतो. अंगात माती जाईपर्यंत काम केलं तरी इतकं उत्पादन होत नाही. एक वेळ यांची शेती मोजून घ्या. म्हणजे त्या शेतकऱ्याचं म्हणणं काय आहे की कदाचित यांना त्या ठिकाणी त्यांच्या शेतीचा अंदाज आला नसेल. हे कदाचित 6-7 एकराला त्या ठिकाणी 3 एकर म्हणत असतील. त्यानंतर दुसरे शेतकरी म्हणतात, वागा इतकं खोटं बोलून शेतकरी राजाला फसू नको, कंपनीसाठी तुला पैसे दिले असतील. म्हणजे अशा पद्धतीच्या कमेंट्स खाली येत आहेत आणि एक नाहीत, असंख्य कमेंट्स ज्या मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे. त्याच्यामध्ये या वर्षीचं सरासरी उत्पादन हे 3 ते 5 क्विंटल असताना अशा पद्धतीची लबाडी ज्या माणसाला शेतकऱ्यानं डोक्यावर घेतलं त्या माणसानं शेतकऱ्यासोबत करावी का? अहो, किती जरी भारी शेत असलं तरी सुद्धा 15 एकर उत्पादन येणं हे खूप मुश्किल आहे आपल्या याच्यामध्ये. आणि तुम्ही इतकं भयानक वातावरण असताना तुम्हाला कसं 15 क्विंटल उत्पादन होतं? बरं, महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, तुम्ही ज्या व्हरायट्या सांगताय 108 असेल किंवा सीड गोल्ड असेल, आता मी 5 वर्षापासून या क्षेत्रात काम करतो, मी आतापर्यंत ते नाव ऐकलेलं नाहीये, शेतकऱ्याने सुद्धा ते नाव ऐकलं नाही. एकीकडे जे भारतातले कृषी विद्यापीठ आहेत, या कृषी विद्यापीठामध्ये एक सोयाबीनचं वाण निर्माण करण्यासाठी निर्माण लगेच होतं, परंतु त्या वाणावर ट्रायल घेण्यासाठी 7 ते 8 ते 10 वर्ष जातात. 10 वर्ष ट्रायल घेतल्यानंतर त्याच्यावर कोणकोणते व्हायरस येतात, कशासाठी ते सहनशील आहे, त्याचे हेक्टरी उत्पादकता किती, त्याची एकरी उत्पादकता किती, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपले शास्त्रज्ञ जीवाचं रान करून ती व्हरायटी बाजारामध्ये नंतर आणतात 10 वर्षानंतर. आणि या मार्केटमधल्या सीड कंपन्या याच आपल्या विद्यापीठांनी आणलेल्या व्हरायट्यामधले बेगड दाणे काढून ते दाणे कुठेतरी त्याला एक वेगळं नाव देऊन त्याला मग हे विकल्या गेलेली आपली व्यवस्था आहे, आपले अधिकारी विकल्या जातात आणि मग त्या विकल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पैसे देऊन याचं कुठलं तरी
व्हरायटीचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं, ती व्हरायटीला मान्यता प्राप्त करून घ्यायची आणि मग पैशानं ज्या माणसाला शेतकरी देव मानतात, या पंजाबरावांना शेतकरी देव मानतात आणि मग अशा लोकांना पैशांनी विकत घ्यायचं आणि या लोकांच्या शेतामध्ये ते प्लॉट द्यायचे. स्वतः या पंजाबरावच्या शेतामध्ये हे 108 आणि सीडगुड याच्या व्हरायटीसाठी यांचे एमडी आलेले आहेत. माझ्याकडे त्याचे सुद्धा सगळे फोटो आणि पुरावे आहेत. त्याच्यामध्ये मी सुरुवातीपासून याचं हे सगळं बघतोय. एक रील स्टार पण आहे मुलगी याच्यामध्ये, ही सुद्धा म्हणजे एका हातामध्ये त्या रील स्टारनं 7-8 झाडं धरलेले आहेत आणि बघा एका झाडाला किती शंका. अरे कोणाला फसवताय तुम्ही? तुम्ही स्वतःला फसवताय, शेतकरी नाही फसत आहे, तुम्ही स्वतःला फसवताय. तो खूप हुशार झालेला आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टींवर आळा बसला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी सज्ञान झालं पाहिजे. शेतकऱ्यांनी अशा लोकांना बळी पडलं पाहिजे नाही. मित्रांनो, सोयाबीनच्या वाणामुळे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये एकरी किती वाढ होऊ शकते? 1 ते 1.5 क्विंटल पर्यंत वाढ होऊ शकते. 5 आणि 10 क्विंटल वाढ होते वाणामुळं. अरे तुम्हाला त्या वाणाचे कॅरेक्टरिस्टिक बघावं लागतात. ते फुटवे करणार आहे की उभाट वाढणार आहे. जर ते उभाट वाढणारं असेल तर 2 ओळीतलं अंतर कमी घ्यावं लागतं. जर ते फुटवे करणारं असेल तर 2 ओळीतलं 2 झाडातलं अंतर जास्त घ्यावं लागतं. त्यानुसार खत व्यवस्थापन करावं लागतं. या सगळ्या गोष्टी तर आहेच, परंतु व्हरायटी बदलली म्हणजे आता त्यांनी जे सांगितलं ते सगळं त्या कंपनीचा प्रचार करण्यासाठी त्या कंपनीने यांना मोकार पैसा दिला असेल आणि त्या पैशासाठी शेतकऱ्यांना फसवतायत. हे किती दुर्दैव आहे. ज्या माणसाला शेतकरी देव मानतो त्या माणसानं शेतकऱ्याला फसवणं किती वाईट विकृती ही. याच्यावर आळा बसला पाहिजेत, यांच्यावर ऍक्शन सुद्धा झाली पाहिजेत. माझ्याकडे या माणसाचे 2 व्हिडिओ आहेत. एका व्हिडिओमध्ये हे असं म्हणतात की मी थेट व्यापाऱ्याकडनं सोयाबीन घेऊन पेरणी करतो, कुठल्याही प्रकारची बीज प्रक्रिया करत नाही, बीज प्रक्रिया करायचं काम नाही, अशा पद्धतीचा एक व्हिडिओ माझ्याकडे आहे. माझ्याशी बोललेले ते रेकॉर्डिंग मध्ये. त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ जो आहे तो माझ्याकडे आहे की एका मोठी कंपनी आहे, त्या कंपनीचं एक प्रोडक्ट त्याची बीज प्रक्रिया करा याचे हे महाशय सांगतायत. म्हणजे किती दुटप्पी भूमिका ही. पैसा भेटला की शेतकऱ्याला कशाही पद्धतीने त्या ठिकाणी चुना लावायचा, हे बरोबर नाही. माझ्याकडे अति भारी आकाराची जमीन आहे, ती 1 एकर जमीन मी यांच्या ताब्यामध्ये देतो. त्याचा उत्पादन खर्च मी भरतो. त्याच्यामध्ये यांनी सोयाबीन लावावी, निखळ सोयाबीन लावावी आणि सोयाबीन लावून त्यांनी एकरी 15-16 म्हणतात नाही 15 क्विंटल उत्पादन घेऊन दाखवावं. त्या उत्पादन खर्चापासून ते उत्पादन जे आलेलं आहे ते उत्पादनही यांना देतो आणि वरतून 1 लाख रुपये बक्षीस देतो. पंजाब डक माझं चॅलेंज स्वीकारायला तयार आहे का त्यांनी सांगावं. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे हा माणूस स्वतःला हवामान तज्ज्ञ म्हणून घेतो. या माणसाचं काय शिक्षण आहे? हा माणूस कशाच्या आधारे अंदाज देतो? हा माणूस इकडे कावळा बगळा चिमणे याचं ऑब्झर्वेशन सांगतो, कुठल्या चाटा मारतो. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे काय, कुठल्या तरी ऍप्लिकेशनच्या आधारे हा माणूस अंदाज देतो, शेतकऱ्याला त्या ठिकाणी वेड्यात काढतो. आणि जर अशा पद्धतीचे अंदाज देणारे जर जन्माला आले तर काय गरज आहे वेधशाळेची कृषी विद्यापीठाची? एकीकडे सगळ्या गोष्टीच्या याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आणि विनाकारण यांचा पाऊस कधीच असा सौम्य स्वरूपाचा नसतो, यांचा पाऊस कधी असा संततधार नसतो. यांचा पाऊस डायरेक्ट ढगफुटी त्या ठिकाणी शेत वाहून जाणं, नद्या नाले वाहून जाणं, अशा पद्धतीचा पाऊस म्हणजे शेतकऱ्याला सारखं घाबरवण्याचं काम हे करत असतात. त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं यांच्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे. त्यामुळं एकंदर बघितलं तर शेतकऱ्यांनी आपल्यातला भोळेबाबडेपणा बाजूला ठेवावा, सत्सद विवेकबुद्धी जागृत ठेवावी आणि अशा लोकांना त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी हँडल करावं. अन्यथा अशा लोकांच्या भूलथापांना बळी पडून हे लोक कोट्याधीश होतात, पण शेतकऱ्याचं त्याच्यामध्ये खूप मोठं नुकसान होतं. त्याच्यामुळं मी कुणालाही सोडणार नाही. आणि याच्यामध्ये एक मुद्दा लक्षात घ्या, खबरदार, शेतकऱ्यांसोबत जर का त्याच्या ताटात अन्नात त्याच्या माती काढण्याचं काम करणार असाल तर गाठ माझ्याशी. मी कुठल्याही लेवलला जाऊ शकतो तुम्हाला मग हे करायला. त्यामुळे याच्या पुढं शेतकऱ्याची फसवणूक करताना पंजाबरावच नाही तर इतर सगळ्या लोकांनी काळजी घेऊन करा. कायदेशीर सुद्धा तुम्हाला मी त्या ठिकाणी धारेवर धरू शकतो. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ आपल्या फेसबुकला पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील. धन्यवाद.